हॅलो फ्रेंड्स, तर वांगी म्हटलं की समोर येतं फक्त मसाला वांगं, भरलं वांगं, वांगी बटाटा. जर याआधी तुम्ही वांग्याची सुक्की भाजी केली नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. ही भाजी चवीला खूप छान होते आणि यामध्ये बनवताना एक साहित्य वापरलेले आहे ज्यामुळे भाजी पौष्टिक होते आणि चवदार देखील होते. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. भाजी बनवण्यासाठी मी इथं मीडियम साईजची 1/2 किलो कोवळी वांगी घेतलेली आहे. पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्यानंतर पुसून काढलेली आहे. त्यानंतर आपण याचे सगळे असे देठ काढून घेणार आहोत. देठ काढून घेतल्याच्यानंतर आता हे या पद्धतीने सगळी वांगी जी आहेत ती कट करायची आहेत. इथे पाहू शकता वांग्यामधल्या बिया देखील एकदम कोवळ्या आहेत. भाजीसाठी शक्यतो या पद्धतीची वांगी असावी. तर या पद्धतीने सगळ्या वांग्यांच्या फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. भाजीची सगळी तयारी करून घेतलेली आहे. सगळ्यात छोटी वांगी कापलेली आहे, कारण वांगी आपण ऑलरेडी धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे ती पुन्हा धुवून घ्यायची नाही. आणि जास्त वेळ जर कापून ठेवली तर ती काळी पडतात, त्याच्यामुळे सगळी तयारी झाल्यानंतर सगळ्यात छोटी वांगी कापलेली आहे. त्यानंतर भाजी करायला सुरुवात करूया. कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेलही गरम झालं की फोडणी घालून घेऊया. पाव छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव छोटा चमचा मोहरी टाकलेली आहे आणि दोन्ही चांगलं तडतडलं की 1 चमचा बारीक कापलेला लसूण घातलेला आहे. ठेचून देखील तुम्ही घालू शकता. हात हलकासा परतून घेऊया. थोडासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपण टाकूया 2 मीडियम साईजचे कांदे टाकलेले आहेत. कांदे थोडेसे जाडसर मोठेच कापायचे आहेत, कारण वांग्याच्या फोडी देखील मोठ्या आहेत. एकदम बारीक कापला तर भाजी शिजल्याच्या नंतर वांगी एका साईडला, कांदा एका साईडला होतो, त्याच्यामुळे शक्यतो कांदा थोडासा मोठा कापावा. आता याच्यामध्ये टाकलेले आहेत ताजी कढीपत्त्याची पानं. तर कांदा जो आहे ना आपल्याला खूप कलर चेंज होतपर्यंत परतून नाही घ्यायचा आहे. हलकासा मऊ झाला की मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा भिजवलेली उडदाची डाळ टाकायची आहे. उडदाची डाळ जी आहे खायला खूप पौष्टिक आहे. भाजीमध्ये अशी टाकलेली ही उडदाची डाळ खायला एकदम चवदार लागते आणि शिजायला देखील फार वेळ लागत नाही. ही पटकन शिजली जाते आणि एकदा नक्की टाकून पहा, चवीला खूप छान लागेल आणि आवडेल देखील. सुके मसाले घालूया. अर्धा छोटा चमचा हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर छान येतो. 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. पावभाजी मसाल्याने चव जी आहे भाजीची खूप छान येते. त्याऐवजी जर तुम्हाला गरम मसाला टाकायचा असेल तर तो टाकू शकता. आणि 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ देखील लगेच टाकून घेतलेलं आहे. आता सगळं साहित्य आपण परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे, जेणेकरून मसाले व्यवस्थित परतले जातील आणि जळणार देखील नाही. कांदा 1 ते 1.5 मिनिट असाच मसाल्याबरोबर परतून घेतलेला आहे. कांदा देखील आता बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता यानंतर आपण जे कापून ठेवलेल्या वांग्याच्या फोडी होत्या त्या ॲड करायच्या आहेत. तर सगळं मिक्स करून घेऊया. इथे पाहू शकताय सगळ्यात शेवटी वांग्याच्या फोडी आपण कापून घेतलेल्या होत्या. त्यानंतर मी पाण्यात अजिबात टाकलेलं नाही आहे आणि थोड्या वेळासाठी आपण ह्या ठेवू शकतो. जास्त वेळ जर कापून ठेवल्या तर वांग्याच्या फोडी काळ्या पडायला लागतात, त्याच्यामुळे खूप आधी ह्या कापून ठेवायच्या नाही आहेत. तर सगळी भाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. कलर तर भाजीचा एकदमच छान दिसत आहे. भाजी आपल्याला पूर्णपणे ही वाफेवर शिजवायची आहे. वाफेवर शिजवली म्हणजे चव छान येते. तर कांदा देखील आपण खूप परतून घेतला नव्हता आणि वांग्यामध्ये देखील थोडासा पाण्याचा अंश असतो, त्यामुळे भाजी वाफेवर छान अशी शिजली जाते. फक्त आपल्याला इथे थोडासा 1 छोटा चमचा पाण्याचा म्हणजे किंवा पाण्याचा 1 शिंतोडा द्यायचा आहे भाजीला. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी मिक्स झाली का कढई कवर करायची आहे आणि लो फ्लेमवर ही 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे. भांड्याचं बूड जे आहे ते पातळ असेल तर मध्ये एकदा ही भाजी मिक्स करून घ्या, नाहीतर खाली लागण्याची शक्यता आहे. वांगी एकदम कोवळी होती, त्यामुळे शिजायला देखील फार वेळ लागत नाही. तर इथे ही पाहूनच वांगी एकदम शिजलेली दिसत आहेत. तर वरून फायनली थोडीशी हिरवीगार कापलेली कोथिंबीर टाकूया, मिक्स करूया आणि यानंतर याच्यामध्ये आपण 2 चमचे जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकत आहोत. जाडसर असे शेंगदाणे टाकले म्हणजे चवीला देखील छान लागतात. तर सगळं हे मिक्स करून घेऊया. भाजी एकदम छान अशी झालेली आहे. मिक्स केल्याच्या नंतर आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 1 मिनिटभर फक्त लो फ्लेमवर ठेवायचं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि वाफ अशीच मुरू द्यायची आहे. वाफ अशी भाजीमध्ये मुरली म्हणजे चव छान लागते. पूर्ण थंड झाल्याच्या नंतर इथं पाहू शकता भाजी एकदम छान अशी दिसत आहे. ही भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर, वरण भाताबरोबर तोंडी लावायलाही देखील ही भाजी खूप छान लागते. डब्यावर देखील तुम्ही देऊ शकता. वांग्याची सुक्की भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.